नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. साम संजीवनी या आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. दुर्धर त्वचा विकार आणि त्यावरचे यशस्वी आयुर्वेदीय उपचार याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेला आहेत सोलापूरचे डॉक्टर विश्वनाथ जाधव. डॉक्टर, तुमचं स्वागत. नमस्कार. डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत. डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विश्वनाथ जाधव यांचं वैद्यकीय शिक्षण हे रा.ओ. पोद्दार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वरळी मुंबई इथून झालेलं आहे. तसंच श्री स्मरण आयुर्वेद सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांनी श्री विश्वबोध आयुर्वेदीय चिकित्सालय आणि पंचकर्म संशोधन केंद्र सोलापूरमध्ये सुरू केलं. त्याशिवाय डिसेंबर 2022 पासून त्यांनी त्यांच्या पत्नी वैद्य प्रियांका विश्वनाथ जाधव यांच्या पंचतारांकित आणि सुसज्ज असं श्री विश्वप्रिया आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्म आणि ब्युटी केअर सेंटर हे सोलापूरच्या नवी पेठ इथं सुरू केलेलं आहे. तसंच रुग्णांच्या मागणीवरून मोहोळ, पंढरपूर, लातूर, मुंबई, पुणे, नांदेड, गेवराई, छत्रपती संभाजीनगर, चाळीसगाव, नाशिक, अहिल्यानगर आयुर्वेदीय क्लिनिकल व्हिजिटसुद्धा या सगळ्या भागांमध्ये सर नित्यनेमाने देत असतात. तसंच डॉक्टर विश्वनाथ जाधव यांनी आदरणीय वैद्य समीर जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रोक्त अध्ययन सुद्धा केलेलं आहे. 8 वर्ष सरांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं आहे. तसंच विशेष म्हणजे आजवर 100हून अधिक जास्त आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना सरांनी स्वतः प्रशिक्षित केलेलं आहे. गुरु शिष्य परंपरेत घडवलेलं आहे. तसंच जाधव सरांच्या क्लिनिकमध्ये विविध सगळ्या प्रकारचे त्वचा विकार म्हणू नका किंवा वातविकार, न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स, वंध्यत्व, हाडांचे आजार, किडनीचे सगळ्या प्रकारचे आजार विकार, तसंच लहान मुलांसंबंधीचे सगळे आजार, त्यांची उंची वाढवणं, वजन वाढवणं या सगळ्याविषयी विशेष उपचार, आयुर्वेदीय उपचार दिले जातात. चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊयात त्वचा विकारांविषयी. आज आपण बोलणार आहोत आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्वचा विकार किंवा त्वचेची ही जी संकल्पना आहे नेमकी ती काय आहे ते सगळ्यात आधी आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत. डॉक्टर, स्किन किंवा आपली त्वचा खरं तर हा आपला सगळ्यात मोठा अवयव आहे. त्याविषयी थोडंसं सांगा. खूपच छान म्हणजे प्रश्न विचारला तुम्ही. सर्वात मोठा अवयव असं त्याला नक्कीच म्हणता येऊ शकतं, कारण त्वचा ही कुठं नाही आहे. म्हणजे आपले केस, नख, दात आणि मलांश जर सोडले तर त्वचा ही सगळ्या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार त्वचा ही एंडोडर्म, मेसोडर्म आणि एक्टोडर्म अशा 3 स्तरांमध्ये विभागली गेलेली आहे. म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्र सांगतं की त्वचा ह्या 3 स्तरांमधून बनत असते. पण आयुर्वेदानुसार जर बघितलं आपण तर त्वचा ही गर्भिणी अवस्थेत बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये जन्म घेत असतं त्याचं शरीर जेव्हा बनत असतं, ज्याप्रमाणे दूध तापवल्यानंतर साय वरवर सरकते अशी त्वचा ही वरवर ती सरकत बनत असते. प्रत्येक अवयवाला त्वचा ही असतेच. त्वचा म्हणजे सर्वात मोठा अवयव म्हणजे स्पर्शनेंद्रिय. आपण ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जर बघितले तर सर्वात मोठा अवयव त्वचा हा सर्वच ठिकाणी उपस्थित आहे. तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आता मी तुम्हाला बघतोय आणि तुम्ही मला, तर आपले एकमेकांना बघण्याची ही जी त्वचा दिसते आपल्याला एकमेकांना, तर ती अवभाषणी आभा आपण एकमेकांची बघत असतो. तर त्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून बघितलं तर त्याचे 7 लेयर आहेत. पहिली लेयर दिसते ती अवभाषिणी. त्याच्यामध्ये आभा, प्रभा किंवा वर्ण ठरत असतो. अवभाषिणी लोहिता, श्वेता, ताम्रा, वेदिनी, रोमिनी किंवा रोहिणी आणि शेवटची त्वचा असते ती मांसधरा कला असते. तर ह्या 7 लेयर्सपासून त्वचा बनत असते आणि हे 7 लेयर तरतम भावाने प्रत्येक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात उपस्थित असतात. मग ह्या 7 लेयरमध्ये ठरलेले आजार आणि ठरलेले उपचार केले की त्वचाविकार हे बरे होत असतात. अशा स्वरूपात आयुर्वेदामध्ये त्वचाचं वर्णन केलेलं आहे. अच्छा, आता एक त्वचा विकारांवर येऊया सर आपण. तर पांढऱ्या कोडांविषयी काय सांगाल आणि खरं तर या सगळ्याचं स्वरूप कसं असतं पांढऱ्या कोडांचं आणि त्याच्यावर आयुर्वेदीय उपचार काय असतात? सर्वात महत्त्वाचं म्हणजे पांढरं कोड म्हणजे काय. आता आपण त्वचेचे सर्वच आजार गृहीत धरले आणि ते जर व्यवस्थित उपचार नाही केले तर सर्वात शेवटी ते कन्वर्ट होतात पांढऱ्या कोडामध्ये. म्हणजे मुळात कुष्ठ ह्या संकल्पनेमध्ये सगळे त्वचेचे आजार येतात. कुष्ठ ह्या शब्दाचा अर्थ असा होतो की कुष्णाती उपैति कुष्ठम, म्हणजे ज्या ठिकाणी त्वचेचं वर्ण विवर्णतेमध्ये कन्वर्ट होणार आहे किंवा त्वचेचं प्राकृत वर्ण सोडून इतर कुठल्या तरी वर्णामध्ये तो बदल होणार आहे, त्याच्यामध्ये म्हणजे विकृती उत्पन्न होणार आहे. अशा सर्व त्वचाविकारांना कृष्णाती उपैति कुष्ठम अशा संकल्पनेमध्येच त्वचाविकारांचं समावेश होतो. सर्वात महत्त्वाचं काय की पांढरं कोड म्हणजे काय, तर आत्ता मी सांगितलेलं तुम्हाला जे 7 लेयर आहेत त्या 7 लेयरमध्ये पहिली लेयर असते अवभाषिणी लोहिता, ही दुसरी तांबड्या रंगाची लेयर असते. तर श्वेता नावाची तिसरी जी लेयर आहे
आणि तांबरा नावाची चौथी लेअर. तांबरा नावाच्या चौथ्या लेअरमध्ये जर विकृती उत्पन्न होऊन तिचं अतिक्रमण राहिल्या 7 त्वचेमध्ये होत असेल तर उत्पन्न होतो तो व्हिटिलिगो. आणि जर श्वेता नावाच्या लेअरमध्ये जर विकृत कफदोषाची किंवा विकृत त्रिदोषांची जर संचिती होत असेल आणि हे श्वेता नावाची तिसरी लेअर जर राहिलेल्या 5-6 लेअरमध्ये जर अतिक्रमण करत असेल तर पांढऱ्या कोडाची उत्पत्ती होते, आहे की नाही. आता त्याची कारणं जर बघितली पांढऱ्या कोडाची तर मुळात सर्वात आधीचं कारण म्हणजे दुर्दैव. म्हणजे दैव खराब असेल तर दुर्दैवाने त्वचाविकार होत असतात, बरोबर. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर विरुद्धांना खाणं पिणं असेल, आपल्या चुकीच्या गोष्टी, काल विपरीत, निसर्ग विपरीत गोष्टी आपण करत असू तर त्वचेचे आजार निर्माण होतात आणि पांढऱ्या कोडाची उत्पत्ती होते. अच्छा, आणखी एक महत्त्वाचं सर, पांढऱ्या कोडांवर तुमची विशेषत्वाने उपचार पद्धती उपलब्ध आहे आणि यासाठी म्हणजे पांढऱ्या कोडाची समस्या असलेले जास्त पेशंट तुमच्याकडे नेहमी येत असतात, तर या तुमच्या आयुर्वेदिक उपचारांचं महत्त्व काय सांगाल? सर्वात महत्त्वाचं मी असं सांगेन, पांढऱ्या डागाचे रुग्ण म्हणजे ऑल इंडिया आणि बाहेरच्या देशातून देखील म्हणजे कॅमेरून, USA, UK आणि अगदी गल्फ कंट्री आणि अगदी जपानमधून पण माझ्याकडे पेशंट आहेत. आपल्या अमृतसरपासून तंजावरपर्यंत आणि गुवाहाटीपासून जामनगरपर्यंत अख्खा भारत देश, म्हणजे भारतीय आणि परदेशी पेशंट सुद्धा आहेत. तर ह्याच्यामध्ये होतं काय माहिती का की त्वचा विकार जे आहेत हे विरुद्धांना खाल्ल्याने होतात. म्हणजे पांढरं कोड वगैरे जर विशेष केलं तर माझं असं म्हणणं आहे, पांढरं कोड जर विशेषतः बघितलं तर अत्यंत शांत, सुस्वभावी, निरुपद्रवी असा हा आजार. ह्याच्यामध्ये फक्त वर्णामध्ये विकृती निर्माण झाली असते आणि ते सफेद किंवा श्वेत्र किंवा पांढऱ्या रंगाची उत्पत्ती झालेली असते. त्याच्यामध्ये दाह, कंडू, कोंडा, पित्त, पू, जळजळ किंवा खाज असे कुठलीही इतर लक्षणे नसतात. आणि पांढऱ्या कोडाच्या आजाराचं कॉम्प्लिकेशन जर बघितलं आपण तर खूप काही मेजर कॉम्प्लिकेशन होऊन कुठंतरी ICUमध्ये रुग्ण ॲडमिट आहे आणि अशा पद्धतीने उपचार चालू आहे असं कधी होत नसतं. तर हा आजार जर बरा करायचा असेल तर मनापासून त्याला परित्याग करणं आणि त्वचेच्या आजाराची कारणांचा परित्याग करणं, इथून जर आपण सुरुवात केली तर पांढऱ्या डागाचे आजार हे पूर्ण मुळापासून आजवर आपण जवळपास 7,000 ते 8,000 लोकांना उपचार आत्ता चालू आहेत आणि बरेही झालेले आहेत. अच्छा डॉक्टर, एक आणखी एक विचारावं असं वाटतं की याबाबत कुठेतरी जनजागृती सुद्धा महत्त्वाची आहे. जनजागृती मला हेच म्हणायचं आहे की हे आजार म्हणजे अनुवंशिकता जर विचारात घेतली आपण किंवा एकमेकांच्या स्पर्शाने आजार होतात की नाही, किंवा बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की पांढऱ्या डाग असणाऱ्या रुग्णांना सापत्न वागणूक दिली जाते. तर दुर्दैवानं किंवा काही कारणाने हा आजार होतात. तर मला असं म्हणायचं की रुग्णांना त्रास तर होतच असतो म्हणजे वर्णाचा फक्त, पण जनजागृतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर एकमेकांना आपण बघण्याच्या दृष्टिकोनातून जरी त्वचाविकाराच्या रुग्णांना बघितलं आपण तर नजरेतूनच तर ते नाही व्हायला पाहिजे. कारण आत्ता सध्या आयुर्वेदिक पद्धतीने विचार केला तर हा आजार बरा होऊ शकतो. इनफॅक्ट एकदा बरा झाल्यावर तो परत कधीही होत नाही, अशी कितीतरी रुग्णांचे आमचे अनुभव आहेत. नक्की सर, आणखी आपण डॉक्टर विश्वनाथ हे देत असलेल्या विविध त्वचा विकारांवरच्या उपचारांविषयी जाणून घेणार आहोत, आयुर्वेदीय शास्त्रोक्त उपचारांविषयी जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत. आपण विविध त्वचा विकारांविषयी जाणून घेतो आणि त्याच्यावरच्या आयुर्वेदिक उपचारांविषयी जाणून घेतोय आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेला आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर विश्वनाथ जाधव सर. सर मला एक सांगा, यानंतर सोरायसिसविषयी जाणून घ्यायचं आहे. सोरायसिससारखा आजार पण हल्ली हा त्वचा विकारसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतोय, तर यावर काय उपाय तुमच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत? सर्वात आधी आजारांच्या कारणांचा परित्याग करणं गरजेचं असतं. आत्ता मी पांढऱ्या कोडाची उत्पत्ती सांगताना त्वचेचे 7 लेअर सांगितले आणि त्याच्या लेअरमध्ये होणारे बदल सांगितले. सोरायसिस म्हणजे आपण म्हणजे मलत्याग करत असतो किंवा मूत्रत्याग करतो किंवा घाम येणं, स्वेद येणं, शिंकणं, थुंकणं, स्त्रियांच्या बाबतीत पाळी येणं, हे सगळे शरीरातनी घाण बाहेर पडायचे मार्ग आहेत. तरी पण शरीरात घाण शिल्लक राहत असेल आणि ती त्वचेच्या रंध्रातून बाहेर पडायला लागली तर त्याला सोरायसिसची व्याख्या आपण देऊ शकतो. म्हणजे त्याला आपण सोरायसिस म्हणू शकतो. याच्यामध्ये कंडू, कोंडा, दाह, जळजळ, पित्त, पू, खाजवणं भरपूर असतं, दाह असतं. रुग्ण 2-2, 3-3 महिने झोपू शकत नाहीत. बरं का. आजाराची कारणं जर बघितली तर विरुद्धांना म्हणजे
ज्या दोन अन्न घटकांचे स्वभाव वेगवेगळे आहेत आणि त्यांच्या एकत्र येण्याने शरीरात विकृती निर्माण होतात त्यांना विरुद्धान्न म्हणतात. उदाहरणार्थ चहा चपाती, ताक दूध भात, दही दूध भात, मासे खाल्ल्यानंतर दूध खाणं किंवा मग दुधासोबत मीठ खाणं, जमिनीच्या खाली जे पदार्थ येतात उदाहरणार्थ लसूण आहे, कांदा आहे, शेंगदाणे आहेत, नंतर बीट, मुळा, गाजर, अद्रक अशा घटकांसोबत दूध खाऊ नये. नंतर नॉनव्हेजचे कुठलेही पदार्थ असतील, सी फूड असेल, व्हाईट मीट असेल किंवा मग रेड मीट, त्यासोबत दूध किंवा दुधाचे पदार्थ खायला नाही पाहिजेत. दुधाच्या विकृतीमध्ये दही आणि पनीर हे सर्व त्वचाविकारांचं मूळ कारण आपण गृहीत धरतो आयुर्वेदाच्या पद्धतीने विचार केला तर ह्या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे. बेकरी प्रोडक्ट आणि दूध खायला नाही पाहिजे. नंतर काल विपरीत जर बघितलं, दिवसा झोपणं, रात्रीची जागरणं, मोबाईलवरचा अतिरिक्त विनाकारण होणारा वापर, स्क्रीन टाइम जो आहे, स्ट्रीट फूड आहे, चायनीज फूड आहे किंवा मग अशुद्ध अन्न आहे बरं का. तर काही वेळेला काय होतं की कृमी होतात पोटामध्ये, जंत, त्यातनं पांढरकोड किंवा सोरायसिस सारखी लक्षणं उत्पन्न व्हायला लागतात. विशेषतः लहान मुलांमध्ये छोटेसे डाग असतात, त्यांच्यामध्ये नक्तमूत्रतेचं लक्षण असतं. लहान मुलं झोपेत सू करतात आणि कृमींची ही सू त्यांच्या त्वचेवर रिफ्लेक्ट व्हायला लागली की पांढरेकोड किंवा मग त्वचेचे विकार व्हायला सुरुवात होत असते. मग ह्या सगळ्या कारणांचा परित्याग केला तर सोरायसिससारखे आजार बरे होऊ शकतात. आता त्यांची उपचारांची जर दिशा बघितली, निदान परिवर्जन म्हणजे कारणांचा परित्याग करणं गरजेचं असतं, पण शोधन कर्म म्हणजे काय, शरीरातली ही घाण जी आहे तर ती बाहेर काढून टाकणं गरजेचं असतं. एखाद्या ठिकाणी कचरा जमा होतोय आणि तो उचलून रोज साफ केला जातो, म्हणजे म्युन्सिपलचे कॉर्पोरेशन लोक घेऊन जातात, पण तिथं कचरा टाकणाऱ्या लोकांचीच मानसिकता जर बदलली आणि तिथं कचरा टाकूच दिला नाही तर तिथं कचराच होणार नाही. अशीच परिस्थिती आपल्या बॉडीमध्ये असते. आपण आजारांची कारणच घडू दिली नाहीत आणि आपण शरीर स्वच्छ करून घेतलं. उदाहरणार्थ पंचक्रमातलं वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण ह्या 5 गोष्टी आयुर्वेदाला म्हणजे आपल्या भारतीय लोकांना मिळालं खूप मोठं वरदान आहे. तर वमनामध्ये आपण विकृत कफदोष बाहेर काढून टाकतो. त्यामध्ये काय होतं की आपण पहिल्यांदा 7 दिवस वमनपूर्वक स्नेहन करतो, म्हणजे आभ्यंतर स्नेहपान आणि बाह्य स्नेहन करून घेतो. यामुळे काय होतं की आपल्या शरीरातल्या कचऱ्यामध्ये आभ्यंतर स्नेहपानामुळं आतमध्ये ओलावा निर्माण होतो. त्याला क्लीनता हा शब्द वापरलेला आहे आणि तो कचरा बाहेर आपण अंगाला तेल चुळून वाफ घेतली की तो मोकळा होतो, तिथून जागेवरून सुटायला लागतो आणि वमनाच्या माध्यमातून साधारणतः 7 ते 15 लिटरपर्यंत काढा पाजून ती घाण सगळी बाहेर काढली जाते. आणि त्याच्यानंतर संसर्जन क्रम असतो, म्हणजे स्टमक सगळं वॉशआउट झालेलं असतं, तर त्याच्यामध्ये ज्या रिकाम्या जागा झालेल्या आहेत कचरा निघून गेल्यामुळं त्या जागी आपण व्याधीप्रतिनिक औषधं भरली की आजार बरे व्हायला लागतात. संसर्जन क्रमामध्ये आजार भूक वाढण्याचं काम होतं आणि नंतर आपण विरेचन देतो. विरेचनामध्ये पित्ताशय पूर्ण रिकाम होतं आणि प्राकृत पित्त तयार व्हायला लागली, प्राकृतवर निर्माण व्हायला लागतो. हे पांढऱ्या कोडाच्या बाबतीतही घडतं आणि सोरायसिसच्या बाबतीत पण घडतं. आणि मग पित्त शरीरातली उष्णता निघून गेली की इतक्या पद्धतीने, चांगल्या पद्धतीने शोधन होतं शरीराचं की चालताना जॉईंट्समध्ये थंड पॉईंट जाणवतात. इनफॅक्ट पित्ताशयातले पित्ताचे खडे देखील विरेचनाने निघून जातात. म्हणजे एका आजार दुसरा आजार फ्रीमध्ये बरा होतो. एवढे छान आयुर्वेदामध्ये रिझल्ट आहे. वा 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 सर, आणखी एक महत्वाचं लायकन प्लॅनस विषयी काय सांगाल? लायकेन प्लॅनस हा खरं तर ज्या लोकांना मानसिक ताणतणाव, चिडचिडेपणा, झोपेचा अभाव, कुडत बसण्याची सवय आहे, जे प्रसन्न मनाने राहायची म्हणजे विसरून गेले नाहीत, अशा लोकांचा आजार आहे. या आजारामध्ये काय होतं, शक्यतो लोअर एक्स्ट्रीमिटीज म्हणजे हाताच्या पुढे आणि गुडघ्यांच्या खाली काळे डाग निर्माण होतात. त्याच्यामध्ये उत्सेद असतो, डोंगरासारखे ते डाग दिसत असतात आणि खाज खूप असते, कोंडा असतो आणि जेवढं खाजवेल तेवढा तो कोंडा निघून जात असतो. तर अशा लोकांनी मन प्रसन्न करणं आणि मानसिक ताणतणावातून मुक्त होऊन झोप चांगली घेणं गरजेचं असतं. आणि परत पंचकर्मातले उपचार वगैरे करून घेतले आणि नागनाथ प्रलेपसारखी आयुर्वेदिक व्याधी प्रतिनिक औषधं वापरली तर लायकेन प्लॅनसचे आजार, माझ्याकडे पनवेलच्या एका मुलाचा आजार, मग त्यांनी 20-25 डॉक्टरांना आज उपचार घेतले आणि आपले उपचार घेतल्यानंतर एका महिन्यात 80% बरं झाल्याचं पण मी तुम्हाला एक व्हिडिओ दिलेला. अच्छा 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 सर, आणखी एक महत्वाचं खरं तर पिंपल्स आणि बाकीच्या ज्या त्वचेशी संबंधित समस्या आहेत किंवा वांग किंवा आणखी काय म्हणा वाण किंवा आणखी एक महत्वाचं की तुमच्या वाईफ ज्या आहेत प्रियांका, डॉक्टर प्रियांका, त्या सुद्धा एक आयुर्वेदिक एक्सपर्ट आहेत, तर त्याविषयी जरा सांगा. त्वचा विकार आणि विशेषतः पिंपल्स आणि वांगासारखी समस्या जी तुमच्या सौंदर्यात अडथळा आणते आणि तुमचा पर्यायाने आत्मविश्वास सुद्धा कमी करते, तर त्याविषयी काय सांगा? हा मॅडम, सध्या तरुण पिढी जी आहे ही
म्हणजे आता आपण मागच्या 20 वर्षापूर्वी बघितले तर सजणं नटणं थटणं असं व्हायचं, काळजी घेतली जायची, चेहरा स्वच्छ धुतला जायचा, त्यासाठी ऑर्गॅनिक किंवा नॉन केमिकल युक्त गोष्टी वापरल्या जायच्या. पण आता काय झाले, बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झालेले आहेत. एकतर मुलांचे पोट साफ होत नाहीत, मुलींचे पोट साफ होत नाही, शक्यतो मुलींच्या बाबतीत जास्त पिंपल्सचा. आणि ज्या मानसिक स्त्रिया म्हणजे मानसिक खच्चीकरण झालेल्या स्त्रिया असतात किंवा पाळीचे ब्लिडिंग ज्यांना व्यवस्थित होत नाही, अशा मुलींना पिंपल्सचा त्रास होऊ शकतो. पालतं झोपणं किंवा धुळीच्या सारखा एक्सपोजर असणं, पोट साफ व्यवस्थित न होणं, आणि जर सिबॅसियस ग्लँड्स जे आहेत त्याच्यामध्ये जर जास्त अति सिक्रेट होत असेल स्त्राव, तर पिंपल्स निर्माण होतात. तर मुळात पोट साफ होणं गरजेचं आहे, पाळीला ब्लिडिंग व्यवस्थित होणं गरजेचं असतं, आणि आजाराची कारणांचा परित्याग होणं आणि स्वच्छता ठेवली तर पिंपल्स सारखा पण खूप छान आजार बरा होतो. तर फेसपॅक वगैरे आपण आयुर्वेदाच्या पद्धतीने वापरतो. वैद्य प्रियंका म्हणजे आमच्या मिसेस डॉक्टर प्रियंका जाधव मॅडम यांनी काश्मीरहून आम्ही केशर मागवतो विशेष, तर त्याचं कुंकुमामध्ये तेल म्हणून खूप छान ऍप्लिकेशन आम्ही तयार केलेलं आहे. तर पिंपल्स आणि वांगामध्ये इतका छान त्याचा रिझल्ट आहे की अगदीच 1 महिन्यामध्ये पण पिंपल्स किंवा चेहऱ्यावरचे वांग जे असतात ते बरे होतात. खरं तर वांगाचं मूळ कारण मी मानसिक ताणतणाव आणि पाळीचं ब्लिडिंग वगैरे मी सांगितलं, पोट साफ नाही होणं, ह्या गोष्टी केल्यानंतरच एक्सटर्नल ऍप्लिकेशनचा खूप चांगला उपयोग होतो. पोटातली औषधं, पित्त होत असेल भरपूर, खाण्यापिण्याच्या गोष्टी फॉलो करून जर तुम्ही उपचार घेतले तर ह्या सुद्धा गोष्टी खूप छान पद्धतीने बऱ्या होतात. अच्छा डॉक्टर, यावरच मी येणार होते. खरं तर तुम्ही काही विशेष असे आयुर्वेदीय अभ्यासांती प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत ज्यात लेप किंवा तेल यांचा सुद्धा समावेश आहे, तर त्याविषयी थोडं सांगा. सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगेन तुम्हाला की चिंतामणी स्वरूप गणपतीचं अवतरण ह्या पृथ्वी तलावर जेव्हा झालं तर ते पांढऱ्या कोडाच्या निवारणासाठी झालेलं आहे, अशी आख्यायिका आहे. तर चिंतामणी प्रलेप म्हणजे नारदांनी रुक्मांग नावाच्या पांढऱ्या कोट झालेल्या पहिल्या रुग्णाला सांगितलं की तू चिंतामणी स्वरूप गणपतीची आराधना कर. अच्छा. म्हणून चिंतामणी प्रलेप नावाचं आम्ही औषध बनवलंय. ते लावले की पांढरकोट पूर्णपणे गायब होतं. आलं का लक्षात? म्हणजे गणपतीची आराधना खूप महत्वाची असते पांढऱ्या डागामध्ये. नंतर फेस पॅक्स असतात बरं का, चेहऱ्याच्या पिंपल्सच्या अनुषंगाने वांगासाठी आपण वापरतो. आणि लायकेन प्लॅनस आणि सोरायसिस सारख्या आजारांमध्ये श्री नागनाथ प्रलेप म्हणजे मी मूळच आहे आणि आमच्या ग्रामदैवताची अशी आख्यायिका आहे की त्वचेच्या आजारातून उत्पन्न म्हणजे ते गुरु आले होते हेग्रस महाराजांकडे आणि त्यांनी त्या हेग्रसाचा उद्धार, हेग्रसांनी ओळखलं की ह्या माझे गुरुच आहेत म्हणून, तर त्यामुळे आम्ही ते नागनाथ प्रलेप म्हणून त्या लेपाचं नाव ठेवलेलं आहे. तर सोरायसिस सारखे आजार हे खूप छान पद्धतीने बरे होतात. आणखी सर मला एक सांगा, आता विविध आपण या आजारांविषयी चर्चा करतोय, पण यात आणखी एक प्रकार आहे त्वचा विकाराचा, तो म्हणजे जळवात. तर त्या जळवातावर आपण काय उपाय करू? जळवात म्हणजे बघा, ग्रामीण भागातल्या शेतकरी लोकांचा, महिला वर्गाचा हा आजार, इनफॅक्ट आता शहरी भागात पण दिसतो. पाम सोरायसिस म्हणजे हाताला किंवा पायाला चिरा पडतात. इनफॅक्ट त्या चिरा वाढतात, रक्त येतं त्यामधून बरं का, रक्त येतं आणि रुग्णाला चालण्यासाठी त्रास होतो. म्हणजे माझ्याकडे अशी मुलं आहेत की जे पायाला रक्त येतं, चिरा पडतात, म्हणून ते गुडघ्यावर चालणारी मुलं आहेत आमच्याकडे. म्हणजे अक्षरशः पायाने चालू शकत नाहीत. पण हा नागनाथ प्रलेप इतर आयुर्वेदिक औषधांसोबत जर आपण त्या जखमांमध्ये भरला तर माझ्याकडे 2 ते 3 महिन्यात सुद्धा पाम सोरायसिस सारखा आजार पूर्णपणे बरा झालेला आहे. अच्छा, आणखी एक सगळ्यात कॉमन आजार सर, तो म्हणजे हर्पीस विषयी मला जरा जाणून घ्यायचं आहे. त्यातही जेनेटाईल हर्पीस किंवा नागिण आपण ज्याला सोप्या भाषेत म्हणतो, तोही एक प्रकारचा त्वचा विकार आहे, उष्णतेचा प्रकार आहे. तर त्यावर सुद्धा आपण प्रभावी आयुर्वेदिक उपचार देऊ शकतो. हो, खूप छान. हर्पीस हे एक इन्फेक्शन म्हणजे एक जंतुसंसर्गजन्य आजार आहे ज्यामध्ये लोअर्ड इम्युनिटी जी असते शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होणं हे त्याच्या मागचं मूळ कारण आहे. आणि आजाराला अनुसरून जे लेपाची औषधं आहेत, पोटातली औषधं आहेत, ती घेतली की हर्पीसच्या विरोधात शरीराची रोगप्रतिकार शक्ती एकदा वाढवून दिली की शरीर आपोआप त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी मदत करतं. माझं असं म्हणणं आहे की हर्पीस हा पुन्हा कधीच होऊ नये, कारण एकदा त्या आजाराच्या बद्दलची रोगप्रतिकार शक्ती वाढली तर परत कधीच होत नसतो तो आजार. पण अगदीच हर्पीस झाला आहे, जर उठले आहेत किंवा मग अगदी जेनेटल हर्पीस, तर कडुनिंबाची, तुळशीची, करंजाची पानं जर आपण पाण्यामध्ये उकळून त्या पाण्यानं आंघोळ केली तरी हर्पीस बरा झालेला आहे. पण सर विशेषतः जेनेटाईल हर्पीस विषयी असं बोललं जातं की हा आजार जो आहे हा अनप्रोटेक्टेड सेक्समुळे सुद्धा पसरू शकतो. तर हा पुढे बरा होऊ शकत नाही, कारण एकदा जो तुमचा जीन्स एकदा जो तुमच्या सिस्टम मध्ये गेला. ऍक्च्युली STD मध्ये ती संकल्पना येते, त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे इन्व्हेजिव्ह आणि म्हणजे वास्ट
अँटीबायोटिक्स HSV वगैरे व्हायरसचे टाईप 1 टाईप राईट 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 त्याचे टाईप्स असतात आणि त्याला संयुक्त उपचार पद्धती असते. म्हणजे तुम्हाला आधुनिक वैद्यकशास्त्र प्लस आयुर्वेदिक शास्त्र वापरावं लागतं. मग ह्याच्यानं कालांतराने हे आजार पूर्ण बरे होतात. जोपर्यंत डिजेनरेटिव्ह चेंजेस होत नाहीत तोपर्यंत हा आजार बरा होऊ शकतो. पण एका ठराविक लिमिटच्या पलीकडे डिजेनरेटिव्ह चेंजेस झाल्यानंतर मग मात्र हा आजार थांबवता येतो, पण त्या ऑर्गन्सची जी काही झीज झालेली आहे ती भरून नाही काढता येत कधीच. अच्छा 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 अच्छा. तर आपण पाहिलं की डॉक्टर विश्वनाथ यांनी खूप छान माहिती दिली. तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे त्वचा विकार किंवा हाडांशी संबंधित आजार असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टर विश्वनाथ यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे क्रमांक दिले आहेत संपर्क क्रमांक त्यावर तुम्ही नक्की संपर्क साधा. डॉक्टरांची रिसर अपॉइंटमेंट घ्या. डॉक्टर नक्कीच तुम्हाला प्रभावी आणि शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार देतील. डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. नमस्कार. यानंतर इथेच थांबतोय. साम संजीवनीमध्ये पुन्हा एकदा भेटूया नवीन विषयांसह आणि नवीन तज्ज्ञांसह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.